भगवंताच्या नामस्मरणाने या चराचर सृष्टीतील जे अंतिम सत्य आहे ते प्राप्त करता येते. कलियुगामध्ये आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्त करता येतो. इतके महात्म्य या कलियुगाचे आहे. कलियुग हे अघोर, अधर्मी, वाईट प्रवृत्तीचे असले तरी भगवंताचे नामस्मरणानेच फक्त या संपूर्ण जीवनाचे कल्याण होणार आहे. याकरताच राजा परीक्षितने या कलियुगाला आश्रय दिला होता आणि राजा परीक्षितने आपल्या शेवटच्या काळामध्ये 8 दिवसाचे भागवत कथा सप्ताह केला. त्यामध्ये भगवंताचे अखंड नामस्मरण केले, मनामध्ये भगवंताचे अखंड चिंतन ठेवले आणि साक्षात मोक्ष मिळाला. हे पाहून साक्षात ब्रह्मदेवांना देखील आश्चर्य वाटले. त्यांनी याची पाहणी केली असता त्यांना कळाले की भगवंताचे नामस्मरण हे खूप श्रेष्ठ आहे. भगवंतापेक्षाही श्रेष्ठ भगवंताचे नामस्मरण आहे. त्यामुळे भगवंताचे सतत नाम घेत चला, भगवंताला सतत चिंतित चला. स्वतःच्या चित्तामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये भगवंताचे अखंड नामस्मरण ठेवा. आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ काढा आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हा. आपल्याला दुःख झाले, आपण अनेक अडचणीत सापडला असाल किंवा आपल्याला अडचणीतून कोणताही मार्ग सापडत नसेल, त्यावेळेस फक्त भगवंताला शरण जावा. भगवंताचे नाव तुमच्या मुखात असू द्या. भगवंताचा जप करत चला. तुमच्यावर आलेले कितीही मोठे संकट असेल ते क्षणार्धात दूर होईल. भगवंत त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल. हे सामर्थ्य आहे ते फक्त भगवंताच्या नामस्मरणात. आपल्या संतांनी देखील आपल्याला हीच शिकवण दिलेली आहे की तुम्ही काहीही नाही केले तरी चालेल. आपणास यात्रा करता जाण्यास जमले नाही तरी चालेल, 4 धाम करता आले नाही तरी चालेल, परंतु तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काम करत असताना फक्त त्या भगवंताला स्मरले, त्या भगवंताचे नाम मुखात अखंड ठेवले तरी तुम्हाला या विश्वातील सर्व सुख प्राप्त होणार आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त विठ्ठलाचे नामस्मरण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रपंच करत असताना देखील भगवंताची प्राप्ती करता येते. संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विठ्ठलाचे स्मरण करत असत, विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. ते ज्या वाटेने जात असत त्या वाटेत सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येत असे. संत तुकाराम महाराज ज्या दिशेने गेलेले आहेत त्या दिशेच्या रस्त्याला जर कान लावले तर त्या ठिकाणातून प्रतिध्वनी ऐकू येत होता, तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी या नामस्मरणाच्या जोरावर भगवंताची प्राप्ती करून घेतली. सर्व संतांमध्ये फक्त असे एकच संत आहेत की जे जिवंत रूपी वैकुंठामध्ये गेलेले आहेत, ज्यांना साक्षात भगवंत विष्णुदेवांनी आपले वाहन गरुड पाठवून वैकुंठामध्ये बोलवून घेतले आहे. हे श्रेय किंवा ही सगळी महिमा जी घडलेली आहे ती फक्त भगवंताच्या नामस्मरणाने. संत तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये अखंड विठ्ठलाचे नामस्मरण ठेवले आणि भगवंताच्या वैकुंठामध्ये गेलेले आहेत. त्याचप्रमाणे संत नामदेव महाराजही विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये संपूर्ण आपले आयुष्य घालवलेले आहे. ते सतत विठ्ठलाचे नामस्मरण जप करत असत. त्यामुळेच त्यांचे जेवण खाण्यासाठी साक्षात भगवंत दगडाच्या मूर्तीतून प्रकट होत असत. संत नामदेवांनी आणलेला नैवेद्य हे त्यांच्या हाताने ते खात असत. ही सगळी महिमा घडली ती केवळ भगवंताच्या नामस्मरणानेच घडलेली आहे.
संत नामदेव महाराज ज्यावेळेस कीर्तन करत असत त्यावेळेस साक्षात विठ्ठल त्या कीर्तनामध्ये येऊन नाचत असे. इतकी महिमा या नामस्मरणाची आहे. भगवंत वैकुंठामध्ये आपली पत्नी रुक्मिणीबरोबर एके दिवशी चर्चा करत बसले होते. चर्चा करत असताना त्यांनी भगवंताला प्रश्न विचारला की भगवंत, आपण रोज सायंकाळी कुठे जाता? आपण त्याची कल्पना मला देत नाही. आपण असे अचानक कोठे निघून जाता? त्यावर भगवंत रुक्मिणींना काहीही बोलत नाहीत, विषय टाळतात आणि शांत बसतात. या ठिकाणी पंढरपूरमध्ये एके दिवशी संत नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते आणि त्या कीर्तनाचा आवाज भगवंताला जातो आणि भगवंत त्यावेळेस रुक्मिणीसोबत वार्ताविलाप गप्पा मारत बसलेले असतात आणि या ठिकाणी कीर्तनाचा आवाज येतो. त्यांना चैन पडत नाही. ते अचानक उठतात आणि संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये येतात. भगवंत असे गेले पाहून रुक्मिणी माताही त्यांच्या मागे येतात. रुक्मिणी मातेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की यांना दुसरी राणी भेटली आहे का, हे कुठे दुसरीकडे चाललेले आहेत का, असे म्हणून ते चिंता करत असतात आणि त्यांच्या मागोमाग ते येतात आणि पाहतात तर काय, साक्षात भगवंत संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचत आहेत. नाचता नाचता त्यांनी ते इतके तल्लीन झालेले आहेत की त्यांचे उपरणे त्यांच्या गळ्यातून खाली पडलेले आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. आणि हे पाहून रुक्मिणी माता भगवंतांना आठवण करून देतात की आपले उपरणे खाली पडलेले आहे, भगवंत याचे भान ठेवा. त्यावेळेस भगवंत म्हणतात, माझा हा भक्त माझ्या नामात इतका तल्लीन झालेला आहे की मला माझे सुद्धा आता भान उरलेले नाही. याच्या नामस्मरणामुळे मी स्वतः विसरून गेलेलो आहे. त्यामुळे याच्या कीर्तनात मला नाचावे लागते. अशी ही महिमा या नामस्मरणाची आहे. आपण देखील असे प्रभूचे नामस्मरण अखंड मुखामध्ये ठेवले तर या चराचर सृष्टीतील असणारे सर्व सुख आपल्याला मिळून या जीवनाचे कल्याण 84 लक्ष योनीतून मोक्ष मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण. भगवंताच्या नामस्मरणाने या चराचर सृष्टी